आज आपण चिकन बिर्याणीचा बेत करूयात। 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले। 1 किलो बासमती तांदूळ धुवून भिजवलेला आहे 15 मिनटं। दही, लाल मिरची पावडर घेतली आहे, गरम मसाला आणि चिकन मसाला दोन्ही आहेत, बिर्याणी मसाला, मीठ, आलं लसूणची पेस्ट, टमॅटो बारीक चिरून घेतला आहे, पुदिना, कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, बेसिक खडे मसाले आहेत, तमालपत्र, दालचिनी, दगडी फूल, लवंग, मिरी, हळद आणि हिंग, धने पावडर, कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे बरिस्ता करण्यासाठी। सगळ्यात आधी आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊयात। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आपण त्यात, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला, पाव चमचा हिंग, 1 चमचा हळद, धने पावडर 2 चमचे घेतलीत, बिर्याणी मसाला वाटीभर आहे तो सगळा टाकून घेऊयात। त्यातसुद्धा खडे मसाले आहेत, आलं लसूणची पेस्ट आपण घ्यायची आहे साधारण 2 चमचे, बारीक चिरलेला टमॅटो आहे हा एक, तो पूर्ण टाकून घेऊयात 1 वाटी, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर भरपूर टाकूयात, छान टेस्ट येते त्याने। चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। दही मी इथं टाकून घेणार आहे 2 चमचे मोठे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळे मसाले चिकनला लागले पाहिजेत। हा मस्त। आता आपण हे 1 तासासाठी आपण ह्याला मॅरिनेशन करण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। आता आपण बरिस्ता करायला घेऊयात। मस्त गरम तेलामध्ये कांदा आपला छान फ्राय करून घ्यायचा आहे। मध्यम आचेवरती गॅस ठेवून व्यवस्थित कांदा फ्राय करायचा आहे। कांदा फ्राय होत आला की लगेच गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे, नाहीतर एकदा फ्राय झालेला कांदा पटापट जळून जातो काढेपर्यंत। छान कांदा आपला फ्राय झालेला आहे, कलर छान आलेला आहे। आपण हा काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये। अशा प्रकारे आपण सगळा कांदा फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये। बरिस्ता हा मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे बिर्याणीसाठी। थोडासा वेळ जातो पण चव मात्र अप्रतिम लागते। सुवास तर पूर्ण घरभर दरवळला आहे। वाह! आता आपण यातला 1 वाटीभर बरिस्ता मॅरिनेशन केलेल्या चिकनमध्ये टाकून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित हलवून छान ते शिजवून घेऊयात। अजून थोडा बरिस्ता टाकूयात, म्हणजे जो फ्लेवर येणार आहे आपल्या चिकनला तो अप्रतिम असणार आहे। व्यवस्थित हलवून ते चिकन शिजायला ठेवायचं आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी नको आहे, चिकनला पाणी जे सुटतं आहे त्याच्यामध्येच ते शिजून होणार आहे। आता आपण भात करायला घेऊयात बिर्याणीसाठी। छान तेलामध्ये मस्त खडे मसाले घालूयात आणि भाताची फोडणी देऊयात छान। चुरचुरीत फोडणी बसली आहे छान। जितका आपण तांदूळ घेतला आहे
त्याच्या बरोबर डबल पाणी टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि 80% भात आपण शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये. हां, मस्त चिकन पण आपलं शिजत आलेलं आहे. वा, आणि आपला इथे भात पण शिजत आलेला आहे. बघू शकता तुम्ही, आपला 80% भात शिजलेला आहे. आता आपण तो भात पूर्ण निथळून घ्यायचा आहे. एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळलं पाहिजे भातातलं, म्हणजे भात तितकाच छान मोकळा सैलसर होणार आहे. सुंदर वास येत आहे. वा, चिकनमधलं आपण पाणी पूर्ण आटून घ्यायचं आहे ते. हा, मस्त छान चिकन शिजत आलं आहे आपलं. गॅस बंद करून घेऊयात. आता एका पातेल्यामध्ये, ज्यात आपल्याला बिर्याणी करायची आहे त्या पातेल्यात थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित खाली एकदम बेसला. आणि चिकनची जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही आणि थोडंसं चिकन खाली टाकून घेऊयात आपण. एक लेअर लावून घेऊयात त्याचा. आणि भात चिकन असं करून व्यवस्थित लेअर करून घेऊयात त्याची. मध्ये मध्ये त्याच्या आपण मस्त बरिस्ता घालायचा आहे. थोडासा फूड कलर घालू शकतो तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा केशरयुक्त दूधसुद्धा तुम्ही घालू शकता. फूड कलर हा ऑप्शनल आहे. मी इथं ग्रीन कलर आणि ऑरेंज कलरचा फूड कलर घेतलेला आहे. आहा, काय टेक्स्चर आलेलं आहे बघू शकता तुम्ही. जितकं सुंदर ते दिसतं आहे ना, त्यापेक्षा अप्रतिम त्याची टेस्ट असणार आहे. वा, मस्त वाफाळतं चिकन आणि वाफाळता भात त्याच्यावर, आणि ह्या लेयर्सची आपली होणार आहे चिकन बिर्याणी. वा वा वा, अप्रतिम. मस्त. काय दिसतोय कलर, सुवास तर इतका अप्रतिम येतोय म्हणून सांगते तुम्हाला. खूप छान. कमी वेळामध्ये होणारी अप्रतिम बिर्याणी आहे ही. नक्की तुम्ही ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. लास्ट लेअर आपण लावून घेऊयात आता. हां, मस्त. मस्त झालेला आहे आपला लास्ट फायनल लेअर लावून झालेला आहे. मस्त. आता ह्याच्यावरती थोडासा फूड कलर आणि बरिस्ता घालूयात. आणि मस्त जाड तवा घ्यायचा आहे, थोडासा गरम करून घ्यायचा आहे तो आधी गॅसवर. आणि मग आपलं हे जे पातेलं आहे बिर्याणीचं ते आपण तव्यावरती ठेवून त्याच्यावरती एक छान पूर्ण असं ताट ठेवायचं आहे, ज्याच्यातून वाफ जाणार नाही आहे बाहेर. आणि त्याच्यावरती काहीतरी एक जड वस्तू ठेवून ते पॅक करून ठेवायचं आहे. 10 मिनटं आपण मोठा गॅस ठेवायचा आहे जर तवा गरम केला नसेल तर. आणि पुढचे 10 मिनटं बारीक गॅस ठेवायचा आहे. आणि गॅस बंद केल्याच्या नंतर 10 मिनटानंतरच बिर्याणीचं आपण झाकण ओपन करणार आहोत. आतमध्ये जी वाफेमध्ये ती शिजणार आहे, परत जे फ्लेवर त्याचे एकत्र येणार आहेत ते खूप अप्रतिम असणार आहेत.
पूर्ण आपली ही प्रोसेस झालेली आहे. मस्त आता त्याला दम बसू देत. आहा, तयार आहे आपली चिकन दम बिर्याणी. मस्त, अप्रतिम.